नमस्कार सर्वांना. आत्मवंदन धृताताई, अनघाताई. तर आपल्याला मैत्रिणींनो आणि बंधूंनो, आपल्याला ऋताताईंनी सुचवल्याप्रमाणे आपण वाचाल तर वाचाल हे सदर सुरू करत आहोत. आणि या सदरा अंतर्गत आपण आपण वाचलेल्या अनेक गोष्टी, जसं मेसेजमध्ये मी सगळं क्लिअर लिहिलं आहे, तरी परत एकदा सांगते की छान काहीतरी वाचनात आलेलं जे आपण कोणाशी तरी शेअर करू इच्छितो, की असं वाटतं की आपण कोणाला तरी सांगावं. तर ते आपण इथे हा आपल्याला एक प्लॅटफॉर्म ताईंनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपण त्या ज्या सगळ्या गोष्टींचा इथे छान आस्वाद घेणार आहोत. वेगवेगळ्या विषयांवर आपण सगळे बोलणार आहोत. तर सगळ्यांनी याच्यात आवर्जून पार्टिसिपेट करावं अशी मी सगळ्यांनाच विनंती करते. आणि आज आपल्या समूहातील सौ उज्ज्वलाताई दरेकर या श्री अम्मा भगवान यांचे कार्य आणि तत्वज्ञान या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहेत. तरी मी उज्ज्वलाताईंना विनंती करेन की ताई, तुम्ही तुमच्या विषयाला सुरुवात कराल प्लीज. थँक्यू सो मच. प्रथमतः ऋताताई आणि अनघाताई यांचे खूप खूप आभार. खरं तर अशा प्लॅटफॉर्मवर मी प्रथमच बोलत आहे. कोरोनाच्या काळात आपण तास वगैरे घेतले होते, पण आज एवढ्या सगळ्या गुरुसम लोकांच्या समोर मी बोलतीये आणि हा इतका छान जगाला ओपन होणारा प्लॅटफॉर्म मला मिळाला, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्ते. वाचाल तर वाचाल या सत्रा अंतर्गत मी आज इथं बोलायला आले आहे. आपल्याला कळायला लागल्यापासून आपण आजूबाजूच्या परिस्थितीचं, आपल्या भोवतालच्या माणसांचं निरीक्षण करत असतो, त्यांना समजावून घेत असतो, म्हणजेच त्यांना वाचत असतो. त्यानंतर आपण आपली एखादी घटना घडलेली परिस्थिती, निसर्ग आणि मग वाचायला लागल्यापासून आपण पुस्तकं वाचतो, घटना वाचतो, निसर्ग वाचतो, प्राणी, पशु, पक्षी यांच्या भाषा पण आपल्याला सूक्ष्म पद्धतीने कळायला लागतात. अशाच तऱ्हेनं आपण माणसं, संत, अवतारी पुरुष किंवा अवतारी लोक यांचं कार्य, त्यांचे विचार या अंगांनी त्यांना समजून घ्यायला लागतो. म्हणजेच आपण माणसंही वाचायला लागतो, निसर्ग वाचायला लागतो, घटना वाचायला लागतो, अनुभव वाचायला लागतो. आणि हाच धागा पकडून आज मी तुम्हाला माझे आध्यात्मिक आई वडील, ज्यांनी अध्यात्माचं बीज खरं काय आहे हे रुजवलं, त्या अम्मा भगवान यांच्याबद्दल मी जसं त्यांना समजावून घेतलं आहे, त्यांना जसं वाचलं आहे, त्यांचं तत्व जसे शिकलेले आहे, अनुभवले आहे, ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. त्यात जर काही चूक झाली तर ती चूक माझी आहे, त्यांना कोणताही दोष नाही. श्री अम्मा भगवान यांना किंवा त्यांच्या कार्याला कोणताही दोष नाही, असं मला सांगायचंय. मला जसे भगवान समजले, अनुभवाला आले, ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझे हे तोडके मोडके बोल तुम्ही गोड मानून घ्याल अशी मी आशा व्यक्त करते. सुरुवात करते त्यांच्या मंत्रांनी सुरुवात करते. ओम सच्चिदानंद परब्रह्मा पुरुषोत्तम परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. ओम. हा मंत्र आम्हाला अम्मा भगवानांनी दिला आणि तो वेगवेगळ्या चालीत म्हणायला शिकवला, वेगवेगळ्या स्वरात म्हणायला शिकवला. संकल्प पूजनाच्या वेळी कोणत्या रागात म्हणायचा, आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर आपण कोणत्या स्वरात म्हणायचा, हे पण त्यांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला जोडून दिलं होतं. म्हणजे साऊंड एनर्जी आणि आपल्या भावना यांचं. आणि त्या पद्धतीने आम्ही जशी गरज लागेल त्याप्रमाणे हा मंत्र जपत होतो. अम्मा भगवान हे दोघेही पती पत्नी असून ते अवतारी स्त्री पुरुष आहेत. भगवानांचा जन्म तामिळनाडू मधील नेमम या गावी 1949 साली झाला. त्यानंतर 5 वर्षानंतर अम्मा पद्मावती यांचा जन्म 15 ऑगस्ट 1954 साली संगम या गावी झाला.
आता हे अवतारी पुरुष का आहेत, अम्मांना का म्हणतात अवतारी पुरुष? त्यांच्यामधील दैवी चैतन्याचा अनुभव त्यांच्या जन्माच्या दिवशी लोकांना आला. म्हणजे त्यांचा जन्म झाला त्यावेळेला गावातील सर्व लोकांना एक आनंदाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्या हृदयात आनंदाचे तरंग उमटले होते. का कुणास ठाऊक, याचं कारण कोणाला माहित नव्हतं, पण सगळाच गाव अतिशय आनंदात होतात. त्यांच्या हृदयामध्ये आनंदाच्या लहरी उमटत होत्या. मग त्या गावातल्या लोकांनी काय केलं, संपूर्ण गावात आनंद उत्सव साजरा केला आणि सगळे लोक त्या उत्सवात सहभागी झाले आणि त्या लहान छोट्या बालिकेला पाहायला ते आले आणि त्याला पाहिल्यानंतर त्यांचा आनंद तर खूपच द्विगुणित झाला होता. आणि मग त्यांना असं आतून कळलं की अरे, हे काहीतरी दैवी चैतन्य आहे आणि त्यामुळे महत्वाच्या कामाला जाण्यासाठी लोक अम्मांचं दर्शन घेऊन जायच्या. कुठलंही काम आलं, महत्वाचं काम निघालं की त्या पहिल्यांदा त्या छोट्या बालिकेला पाहायचं आणि मग जायचं. अशा तऱ्हेने त्यांची श्रद्धा वाढू लागली आणि अम्मातला दैवी चैतन्याचा त्यांना अनुभव यायला लागला. त्यानंतर 9 जून 1977 रोजी अम्मांचा विवाह भगवानांशी झाला. तो दिवस अजूनही कल्याण महोत्सव म्हणून साजरा केला जातो. असं सांगतात की लहानपणापासूनच अम्मांना भगवानांची ओढ वाटत होती. त्या म्हणायच्या की मला भगवानांबरोबर लग्न करायचंय. भगवान सुद्धा एक अवतारी पुरुष आहेत. ते लोकांना मुक्ती देण्यासाठी किंवा मुक्तीची स्थिती देण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले आहेत. त्यांच्या या कामात अम्मांचा सुद्धा मोठा वाटा आहे. भगवान पूर्वी सुरुवातीला गुरुकुल पद्धतीने शाळा चालवायचे. त्यांच्यामध्ये पहिले 6 विद्यार्थी त्यांच्याकडे आले होते, अगदी छोटे छोटे असताना. आणि तेव्हापासून भगवान त्या 6 मुलांना शिकवण्याचं, घडवण्याचं, त्यांच्या व्यक्तिमत्व अनुभव देण्याचं काम करायचे. आणि ते 6 लोक आचार्यश्री म्हणून प्रसिद्ध झाले पुढे. भगवान निसर्गाचं शिक्षण देत होते, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करत होते, ते शिक्षण त्यांना देत होते. त्याचबरोबर आध्यात्मिक ध्यान धारणा हे पण त्यांना शिकवत होते. मुलांना ते ध्यानात घेऊन जायचे आणि मुलं शाळेत बसून ध्यानातून आपल्या घरी फेरफटका मारून यायची. मग घरी त्यावेळेला आई वडील काय करतायत, आई वडिलांनी कोणते कपडे घातलेत, घरात काय चाललंय, हे मुलं, छोटी छोटी मुलं पाहून यायची. आणि मग त्यांच्या आई वडिलांना हे जेव्हा कळायचं तेव्हा आई वडिलांना पण आश्चर्य वाटायचं की अरे, हे काय चाललंय, भगवान काय शिकवतायत यांना. मग पालकही यायला लागले की तुम्ही आम्हाला पण हे शिकवा, तुम्ही हे जे मुलांना शिकवताय ते आम्हाला पण शिकवा. आणि अशा तऱ्हेने भगवानांचं हे कार्य सुरू झालं. आणि मग ते लोकांचे 1 ते 3 दिवसाचे आश्रमात राहून त्यांचं शिबिर घ्यायचे. त्यावेळी अम्मा त्यांना अन्न शिजवून वाढायच्या, जेवण द्यायच्या. त्यानंतर अम्मा असं सगळीकडे पसरत गेलं आजूबाजूला. त्यावेळेला आंध्र प्रदेशात त्या भागात खूप गरिबी होती, अजूनही आहे काही भागात, पण त्यावेळेला खूपच गरिबीची परिस्थिती होती. आणि मग हळूहळू तोंडातोंडी, माउथ टू माउथ अशी पब्लिसिटी वाढत गेली आणि भगवानांचं कार्य पुढे पुढे जायला सुरुवात झाली. तसतशी येणारी लोक पण खूप यायला लागली. मग पुण्यातनं लोक जायला लागली. मग आम्हाच त्यांना जेवण करून वाढायच्या. तिथे आश्रमात मोठी डॉर्मेंटरी असायची. त्या डॉर्मेंटरीमध्ये आम्ही 100 एक लोक राहायला असायचो. आणि त्याचे सगळं मातीचं आणि गवताचं बांधकाम असायचं आणि अगदी आश्रमात निसर्गाच्या सानिध्यात ते सगळं वातावरण असायचं. आणि त्यावेळेला अम्मा स्वयंपाक करून वाढायच्या. 50-100 लोक जरी जेवायला असली तरी एका पातेल्यात, छोट्याशा पातेल्यात शिजवलेली खिचडी, भाताची खिचडी सर्वांना पोटभर पुरायची आणि अत्यंत चविष्ट त्याची चव असायची. म्हणजे असं लोक सांगायचे, मी त्यांच्या हातचं खाल्लेलं नाही, पण माझ्या बरोबरीचे लोक होते, ते सांगायचे की अम्मा एवढ्याशा पातेल्यात खिचडी करून सुद्धा सगळे लोक पोटभर जेवायचे, कुणी भुकेलेलं राहायचं नाही. आणि अशा तऱ्हेनं अम्मा या साधकांसाठी अन्नपूर्णा झाल्या. काही गोष्टींसाठी अम्मा खास आहेत तर काही गोष्टींसाठी भगवान खास आहेत. पण अम्मा व भगवान यांच्यामध्ये एकत्व किंवा एकम प्राप्त झालं असल्याने जी काही त्यांची तत्व आहेत
ती आम्हा भगवान यांचीच आहेत आणि त्यात दोघेही समाविष्ट आहेत. श्री भगवानही सांगतात की माझ्या नावात आधी आम्हा आहेत, कारण भक्तही त्यांना श्री आम्हा भगवान असं म्हणूनच जाणतात. आणि म्हणून ही त्यांची काही तत्व टीचिंग आहेत ती एकाची नसून दोघांचीच आहेत असं मी इथे सांगते. आता ह्यांना अवतारी पुरुष म्हणतात. तर अवतार म्हणजे काय? मागे एका व्याख्यानात आपल्याला सांगितलं होतं की संत वेगळे, अवतार वेगळे. आणि त्यावेळेला खरं मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला की अवतार म्हणजे काहीतरी संकल्प घेऊन जन्माला आलेले असतात, त्यांना अवतारी म्हणतात. ते संत या पदात मोडत नाहीत. तर राम अवतार झाले, कृष्ण अवतार झाले, यापासून ते साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, हे सगळे अवतारी पुरुषच होते. श्री आम्हा भगवान म्हणतात की सर्वच क्षेत्रात अवतार जन्म घेतात. म्हणजे उदाहरणार्थ विज्ञानाच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, गणिताच्या क्षेत्रातील गणितज्ञ, कला क्षेत्रातील गायक, नर्तक, त्यानंतर ऍक्टर, यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्या त्या क्षेत्रातले हे अवतारीच लोक आहेत. म्हणजेच उदाहरणार्थ न्यूटन, रामानुजाचार्य, लता मंगेशकर, गावस्कर इत्यादी. तसेच या अध्यात्मातील अवतार म्हणजे काही एक संकल्प घेऊन आलेले लोक. त्यांचं कार्य झालं की ते लोक पावतात. तसेच श्री आम्हा भगवान सर्वांना मुक्तीची स्थिती, आनंदाची स्थिती प्रदान करण्यासाठी या पृथ्वीवर आलेले आहेत. आता ही स्थिती कशी आणि केव्हा मिळेल, त्यासाठी अनेक क्रिया, अनेक प्रोसेस मुळातून सुरू कराव्या लागतील. लोकांच्या मनाची मशागत करावी लागेल, त्यांच्या मनाची संस्कार शुद्धी करावी लागेल आणि मग त्यामध्ये मुक्तीचे बीज पेरावे लागेल. जसं शेतकरी धान्य पेरण्यापूर्वी जमिनीची मशागत करतो आणि मग बीज पेरतो आणि मग योग्य त्या जपणुकीने, योग्य हवामानामुळे ते बीज रुजते, तसंच आपल्या मुक्तीच्या, आनंदाच्या स्थितीचं आहे. जर मनाला आणि आपल्या भावनेत विकार असतील, षड्रिपू असतील, तर त्याच्यात हे बीज नीट रुजलं जात नाही, त्याची नीट वाढ होत नाही. पण बीज घातलेलं असतंच, त्याच्यावर योग्य परिणाम योग्य वेळेला अनुरूप हवामान मिळालं की ते रुजतं. तसंच मुक्तीच्या आणि आनंदाच्या बीजाचं आहे. तसेच ही मुक्ती मिळण्यासाठी प्रथम त्याच्या सर्व चिंता, काळज्या, दुःख दूर करायला हवीत आणि मग मुक्तीचे ज्ञान त्यांना द्यावे लागेल. म्हणून भगवानांनी अगदी सुंदर पद्धतीने 3 दिवस, 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस अशा दिवसांची वेगवेगळी शिबिरं आयोजित केलेली होती. त्यांना नावं पण होती. वरदीक्षा 3 दिवसाची, फलदीक्षा 7 दिवसाची, मुक्ती दीक्षा 21 दिवसाची आणि त्याच्यामध्ये सुद्धा लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा पद्धतीने या दीक्षा, हे शिबिर खूप प्रभावीपणे तिथे चालू असायची. आणि भक्तांना अशामुळे मनाची स्थिती एक स्टेट लेवल प्राप्त व्हायची. म्हणजे या एका मनाची स्थिती एकदा ही प्राप्त झाली की ते मन खाली यायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा ते तसंच राहायचं आणि तसंच राहण्यासाठी त्यांना घरी पण काही साधना करायला दिल्या होत्या, काही सेवा सांगितलेली होती. त्या पद्धतीने आम्ही तसं वागत होतो. असे लाखो भक्त, डिवोटी भगवानांनी तयार केले होते. त्यांना हिलिंग पॉवर दिलेल्या होत्या. दीक्षा देण्याची शक्तीही त्यांना प्रदान केलेली होती. अतिशय पद्धतशीर, सिस्टमॅटिक पद्धतीनं हे ज्ञान दिलं जायचं. नुसतेच ज्ञान किंवा तत्व शिकवायचे नाहीत तिथं, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव भक्तांना घेण्यासाठी ते तिथं त्यांना ध्यानात न्यायचे आणि एखादं तत्व शिकवलं की त्याचा अनुभव द्यायचे. म्हणजे त्याचं प्रज्ञेत रूपांतर व्हायचं, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असं मिळायचं. अशा तऱ्हेने अनुभवातून घेतलेले ज्ञान हे प्रत्यक्ष व्हायचे. अंगात, कणाकणात हे टीचिंग मुरायचं तिथे गेल्यामुळे. आणि 1-1 तास, 2-2 तास आम्हाला शवासनात नेऊन त्यांनी ते तत्व शिकवून सांगायचे. त्यामुळे भक्त एका वेगळ्या मनाच्या स्थितीत जायचे.
त्या स्थितीतील आनंद आणि शांतता अनुभवायचे. त्यांचे हे सर्व टीचिंग आचार्य दासाज त्यांना द्यायचे. त्यांनी अनेक युथ डिवोटी म्हणजे तरुण भक्तांचा वर्ग निर्माण केलेला होता. अजूनही त्यांचं कार्य चालू आहे. कल्की आर्मी, गृहस्थ दासाज म्हणजे घरात राहून त्यांनी सेवा करायची. मग ती सेवा त्यांची कशा प्रकारची असायची हे पण त्यांनी ठरवून द्यायचे काम. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग पॉवर दिल्या. आमच्यासारखे काही गृहस्थ दासाच बनवले. आणि मग सत्संग, दीक्षा, हिलिंग कसं द्यायचं, प्रार्थना कशी करायची, संकल्प कसा घ्यायचा, कलश पूजन कसं करायचं, हवन कसं करायचं, याचं सर्व मार्गदर्शन हे गृहस्थ दासांना दिलेलं असायचं. आणि मग हे गृहस्थ दासास इतर भक्तांना सांगायचं आणि त्यांच्याकडून करून घ्यायचे. भगवानांचं टीचिंग किंवा भगवानांचं तत्व, त्यांची शिकवणूक सत्संगात सांगितली जायची. त्यांचा अनुभवही सांगायचा. आणि मग त्यांची आरती, भजन, नामस्मरण असं हे सत्संगाचं स्वरूप चालू आहे आणि आताही चालू आहे. आपल्या एखाद्या इच्छापूर्तीसाठी आम्हा भगवानांच्या चैतन्याला आवाहन कसं करायचं, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हे त्यांनी आम्हाला शिकवलं. संकल्प कसा करायचा, त्या संकल्पाचं महत्व काय, कलश पूजा 21 दिवस करण्याचं शास्त्रीय कारण काय, हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. माहीत असायचं, जे आपणही आता करतोच आहोत. 21 दिवसाचं महत्व आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो की आपल्या पेशींची कशी संरचना बदलते आणि 21 दिवसात कशा नवीन पेशी तयार होतात आणि त्यामध्ये हे ज्ञान मुरलं जातं. तर हे त्या काळापासून म्हणजे साधारणतः 1999 ते 2000 सालापासून भगवान आमच्याकडनं हे करून घेत होते. अशा तऱ्हेने भगवान आपले तत्वज्ञान दासाजींमार्फत त्यांच्या भक्तांना आणि भक्तांमार्फत सर्व लोकांना देत होते. त्या काळी आणि आताही चमत्कार व्हायचे. म्हणजे श्रीमूर्तीतून त्यांना आम्हा आणि भगवानांचा फोटो असायचा. त्याला फोटो नाही म्हणायचं, त्याला श्रीमूर्ती म्हणायची. मग त्या श्रीमूर्तीतून विभूती यायची, मध यायचं, त्याच्यानंतर त्याच्यातून तेल यायचं. आणि हे तेल किंवा मध किंवा विभूती ही भगवान सांगतात की हे इथल्या दुनियेतलं नाहीये, हे दुसरीकडनं आलेलं हे औषध आहे, हे अनुग्रह आहे. आणि म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, तसाही प्रकार असेल. त्या चमत्कारात आपण अडकायचं नाही, पण माणसाचा विश्वास बसण्यासाठी काही वेळेला असं चमत्कार आवश्यक असतात. आणि अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं भगवान आपल्या भक्तांना दैवी चैतन्याचा अनुभव देत होते. चमत्काराबाबत भगवान म्हणायचे की आपण एखादी गोष्ट आपण बोलतो, प्रार्थना करतो आणि ती घडते. ती घडली की आपण म्हणतो योगायोग असेल, बोला फुलाला गाठ पडली असेल. पण भगवान म्हणायचे, एकदा घडलं की तो योगायोग, दोनदा घडलं की योगायोग, आणि तिसऱ्यांदा घडल्यावर मात्र तो चमत्कारच असतो. त्यासाठी तुम्ही दैवी चैतन्यावर विश्वास ठेवा आणि ते भगवानांनीच घडवून आणलेलं आहे असं निश्चंक मनाने माना. असे भौतिक चमत्कारही भगवान आपल्या श्रीमूर्तीद्वारे करायचे. म्हणजे नामदेवांनी पूर्वी जसं विठ्ठलाला जेवू घातलं होतं, तसे आमच्याकडचे काही भक्त भगवानांना जेवू घालायचे. त्यांच्या पुढे पुरणपोळीचा पुरणपोळी ठेवायचे, जेवाय म्हणजे नैवेद्य ठेवायचे, शिरा, लाडू, काही म्हणजे जो काही प्रसाद असेल तो अर्पण करायचे. आणि नंतर बघितल्यानंतर त्या पोळीचा तुकडा तुडलेला असायचा, लाडवाचा घास घेतलेला असायचा आणि काही कण भगवानांच्या तोंडालाही चिकटलेले दिसायचे. खरं कुणी खोलीत गेलेलं नाही, काही नाही, पण असे अनेक चमत्कार माझ्या बाबतीतही झाले. खरं तर म्हणजे आता मला माहित नाही काय आहे ते, पण हे असे माझे चमत्कार माझ्या बाबतीत घडलेले आहेत. माझ्या घराच्या श्रीमूर्तीतून मधाचे ओघळ आलेले होते. आता मी त्याचं विश्लेषण काहीच करू शकत नाही, फक्त नमस्कार करते. कारण हे शास्त्रीय परिभाषेत सांगायला गेलं किंवा कोणाला अनुभवायला सांगितलं तर अंधश्रद्धा म्हणतील किंवा काही म्हणतील, पण माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे याच्यावर. तर अशा तऱ्हेचे चमत्कार तिथं होत होते. भगवानांनी आम्हाला प्रार्थना करायला शिकवली. तर प्रार्थना कशी करायची? आपण नेहमीच प्रार्थना करतो. आपण सगळेच करतो प्रार्थना. काही प्रार्थना यशस्वी होतात, काही नाही होत.
पण भगवानांनी इतक्या सुंदर रीतीने प्रार्थनाचे टप्पे आम्हाला समजावून सांगितले, अतिशय छान समजावून सांगितले. एक मिनिट. प्रार्थना आपण नेहमी करतो, पण प्रार्थना करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. हळदी कुंकू लावणं, दिवा लावणं, उदबत्ती ओवाळणं हे कर्म आहे. कर्मकांडात अडकायचं नाही. पण प्राथमिक कर्म ज्याने आपलं मन एकाग्र होण्यास मदत होते ते करणं आवश्यक आहे. पण आपण म्हणतो की देव भावाचा भुकेला आहे. खरंच देव भावाचा भुकेला आहे. आपण तो भाव जर मनात निर्माण केला आणि त्या दृष्टीने जर पूजा केली तर ती पूजा सफल संपूर्ण होते. कारण शिवलीलामृताच्या अध्यायात आहे बघा, एक छोटा मुलगा राजाची पूजा बघून आला. राजाने इतकी षोडोपचारे पूजा केलेली होती, त्याच्यावर काय काय वाहिलेलं होतं, कितकी पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला होता, अभिषेक पंचामृताचा केलेला होता. पण ह्या गरीब मुलाजवळ काही नव्हतं. त्यानं मातीच टाकली होती शिवावर. सगळ्यात माती टाकली. पंचामृत म्हणून माती टाकली, नैवेद्य म्हणून माती टाकली, फुलं म्हणून माती टाकली. पण तो भाव त्याच्या मनात निर्माण झाला होता आणि त्या भावामुळे त्याची ही पूजा सफल झाली, संपूर्ण झाली आणि शंकर त्याला प्रसन्न झाले. अशा या भावात घेऊन जाण्याचं महत्वाचं काम भगवानांनी आमच्याकडून करून घेतलं. म्हणजे नुसतं शिकवलं नाही, तर ती प्रार्थना कशी करायची त्याच्या पाठीमागचं कारण हे मी सांगते आता. मन ज्या भावनिक पातळीपर्यंत जाऊन प्रार्थना करायची, ती प्रार्थना म्हणजे एक प्रकारची मागणीच आहे. मग ही मागणी आपण कोणाला करतो? देवाला पण करतो, बरोबर आहे. पण रोजच्या व्यवहारात आपण कोणाला करतो? तर ह्या मागण्या आपण आईवडिलांकडे करतो लहानपणापासून, आपल्या बहीण भावंडांकडे करतो, आपल्या सरकारकडे करतो, आपल्या बॉसकडे करतो. अशा अनेक लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आपण करत असतो. पण ह्या मागण्या ज्यांच्याशी आपला संबंध आहे अशाच लोकांकडे आपण मागणी करतो. कुठल्याही अनोळखी लोकांकडे जाऊन मागणी करत नाही. मग त्यासाठी देवाकडे मागताना सुद्धा देवाचा ना आपला काय संबंध आहे, त्याचं ना आपलं काय नातं आहे, हे आधी आपल्याला फिक्स करायचं असतं, असं भगवान सांगतात. म्हणजे तुमची जर कोणाला देवाला आपल्याला मागायचंय, तर आपण तिराहितासारखं अनोळखी लोकांसारखं त्याच्या समोर जातो, बडबड करतो. तो आपल्याला ओळखत नाही, आपण त्याला ओळखत नाही, असाच भाव असतो. पण जर आपण भगवानांशी आणि आम्हा भगवानांशी जर नातं जोडलं आणि त्या संबंधातून जर आपण मागणी केली, त्या संबंधातून आपण जर प्रार्थना केली, तर ती 100% फलद्रूप होते असं भगवान सांगतात. मग आता हा संबंध आपण भगवानांशी किंवा देवतेशी किंवा परमेश्वराशी कोणाशी कसा जोडायचा, तर तो त्यांनी 4 भावात जोडायला सांगितला. पहिला आहे नात्यांच्या संबंधात, म्हणजे कौटुंबिक स्वरूपात. म्हणजे भगवान आपले आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, मित्र आहेत, सखा आहेत. अशा पद्धतीने भगवानांशी एक नातं जोडायचं आणि त्या नात्यात आपण भगवानांकडे मागणी करायची, असं भगवान सांगतात. म्हणजे कौटुंबिक भावात परमेश्वराशी नातं जोडायचं आणि त्या संबंधात प्रार्थना करायची, परमेश्वराकडे मागणी करायची. दुसरं आहे गुरु शिष्य रूपात. गुरु आणि शिष्य, तू जसं सांगेल तसं मी ऐकणार, असा जो गुरु शिष्यांचं नातं असतं, त्या स्वरूपात आपण भगवानांकडे प्रार्थना करू शकतो. त्यानंतर तिसरा भाव आहे दास्य भाव. म्हणजेच मारुती आणि राम यांचं उदाहरण आपल्याला त्याच्यात देता येईल. रामाचा जसा दास हा हनुमान होता आणि त्याच दास्य भावात सुद्धा आपण आम्हा भगवानांशी नातं जोडू शकतो. आणि चौथा भाव आहे मधुरा भाव. म्हणजे जसं राधाकृष्ण यांचं नातं होतं, या भावात आपण त्यांना जोडू शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा मग मी त्यांना आई वडिलांशीच नातं जोडलं. तर भगवान म्हणतात नातं निवडताना सुद्धा तुम्ही कसं निवडा, कोणत्या भावात निवडा. तर हे नातं कसं निर्माण करायचं बघा. ज्या नात्यात आपण खूप अस्वस्थ असतो किंवा कम्फर्टेबल असतो, अशाच नात्यात आपण देवाला किंवा भगवानांना पाहावं, परमेश्वराला पाहावं. ज्या नात्यात आपला गोडवा आहे, आपलं भांडण नाही, अशा स्वरूपात आपण देवाला नातं जोडावं. देव
भगवान म्हणतात तुम्ही देवाला सुद्धा शत्रूच्या स्वरूपात पाहू शकता, शत्रूच्या स्वरूपात त्याला भांडू शकता. तो शत्रूसारखं मग देव तुमच्याशी काम करतो. म्हणजे म्हणतात ना, देवाचं खूप केलं पण देवच मागे लागला. आणि दुसरं उदाहरण म्हणजे राम आणि रावण यांचं. रावणाने देवाला शत्रूच्या स्वरूपात पाहिलं आणि मग ते तसेच वागले. याच ठिकाणी मला आणखीन एक मुद्दा सांगायचा, की आपण म्हणतो परीक्षा बघतो देव. तर माझ्याकडे तर असंच व्हायचं. माझी आई पण अशीच लहानपणापासून सांगायची, आपण देवाचं करायला लागलो, की देव परीक्षा बघतो, परीक्षा बघतो. तर देव माझी सतत परीक्षा घ्यायचा, सतत. म्हणजे आज सोमवार आहे, मला उपवास आहे. कुणीतरी हातावर काहीतरी आणून द्यायचं, मी पटकन तोंडात टाकायची. मग असं वाटायचं, की अरे देव परीक्षा पाहतोय. मग मी नसतं खाल्लं बाबा, मला जर कळलं असतं तर मी नसतं खाल्लं. की दुसऱ्या सोमवारी परत म्हणजे मला कळलंय पण मग मी उपास नसता सोडला, की दुसऱ्या सोमवारी परत उपासच्या आधीच आणून देणार. म्हणजे अक्षरशः परीक्षा पाहिल्यासारखी, तू काय करते आता, उपास सोडते का नाही सोडते? तर मी सोडला नाही उपास. म्हणजे असंच माझ्या मनात राहिल्यामुळे सतत 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 देव परीक्षाच बघत होता. पण ज्या वेळेला भगवानांकडे गेलो, तेव्हा भगवान म्हटले, की तुमचा देव तुम्ही निर्माण करा. तुम्ही जर म्हणलात माझा देव परीक्षा घेतो, तर तो परीक्षाच बघतो. तुम्ही जर म्हटलं तुमचा माझा देव खूप करुणामय आहे, तो माझ्यावर सतत प्रेम करतो, तो तो तसाच असेल. अर्थात हे वरवरचं वाक्य झालं, याचा खोल अर्थ खूप वेगळा आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला पण तसंच बनावं लागतं. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आपण म्हटलं की आपण चुकाच करत राहायच्या आणि देव माफ करत राहील, असा त्याचा अर्थ नाहीये. सूक्ष्म रूपात गेल्यानंतर त्याचा अर्थ खूप गहन आहे. पण वरवर तर मला मजा वाटली, की अरे खरंच आहे. परमेश्वर परीक्षा नाही बघत आता माझा. आणि खरोखर तेव्हापासून माझ्या परीक्षा बंद झाल्या. म्हणजे आपला देव आपण निर्माण करू शकतो, याची खात्री किंवा याचं तत्व भगवानांनी आम्हाला शिकवलं. हां. तर कुणाचं नातं आपल्या आईशी चांगलं असतं, कोणाचं वडिलांशी चांगलं असतं, तर कुणाचं भावाशी, कुणाचं बहिणीशी, कधी मित्र-मैत्रिणींशी नातं चांगलं असतं. त्या नात्यात आपण परमेश्वराला जोडून घ्यायचं, भगवानांना जोडून घ्यायचं आणि त्यांना सांगायचं, की तुम्ही माझे आई-वडील, गुरु आहात, बंधू आहात आणि त्या नात्यात त्यांना पाहायचं. म्हणजे ज्यावेळेला आपण त्यांच्याशी बोललं जाऊ, तेव्हा तो भाव आपल्या बोलण्यात आणि आपल्या वागण्यात आणि आपल्या प्रार्थनेत उतरेल. असं त्या भावाचं महत्व होतं. मग ज्या वेळेला आपण म्हणतो, की तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता. पण खरंच आपला भाव त्यावेळेला असा असतो का? हा विचार करायचा, विचार करण्याची गोष्ट आहे. संकट आल्यावर किंवा येऊ नये म्हणून आपण प्रार्थना करतो. ती आपण आठवून पाहूया. कशी करतो? मनातल्या मनात पुटपुटत करतो, घाबरत करतो. मनाची द्विधा अवस्था असते, की होईल का नाही माझं काम? मी प्रार्थना तर करतेय, पण ही होईल की नाही सक्सेस? असा संशय असतो. आपले हे संकट भगवान आपल्याकडून म्हणजे आपल्यावरचं नाहीसं करतील की नाही? अशी शंका आपल्या मनात असते. पण लहान असताना आपण कसं करत होतो, की लहान होतो आपण खूप, शाळेत जात होतो. शाळेत कुणी आपल्याला त्रास दिला, की आपण पहिल्यांदा आपल्या आई-वडिलांना येऊन सांगायचो पळत-पळत, की "अरे, हे बघ ह्याने मला त्रास दिला." त्यावेळेला मनात काय भाव असतो आपल्या, की नाही आता ह्याचं नाव मी माझ्या आईला सांगितलं ना, की आई याच्याकडे बघणार. असा भाव निर्माण झाला पाहिजे. इतकं मनाने लहान होऊन आपण भगवंताशी बोललं पाहिजे, की नाही हा मला त्रास देतोय का? चला मी भगवानांना सांगते आता. बघू काय करायचं. म्हणजे असा भाव, इतकं लहानपणाचं मन, लहानपणीचं मन आपल्यामध्ये तयार व्हायला हवं प्रार्थना करताना. आणि हाच नेमका भाव आपल्या प्रार्थना करताना यायला हवा आणि म्हणून प्रार्थना करण्यापूर्वी आपण भगवानांशी नातं जोडणं खूप आवश्यक आहे. मी पण पहिल्यांदा सुरुवातीला गेले होते. खरं तर जिवंत लोकांना देव मानणं इथली आपली परंपरा नाही. आपण ते गेल्यानंतर त्यांना पूजतो. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांना, साईबाबांना जिवंत असताना खूप त्रास सहन करावा लागला आणि ते गेल्यानंतर आपण सगळेजण त्यांची पूजा करत होतो. पण काही वेळेला आपल्या मनात येतं पहा, अशा वेळेला आपण असतो तर आपली त्यांची प्रत्यक्ष शारीरिक म्हणजे शारीरिक आपण असं त्यांना समोरासमोर पाहायला मिळालं असतं तर. तर अशा पद्धतीने आपल्याही मनात कधी लहानपणी विचार येऊन जायचा. तर मला असं वाटलं, की अरे त्या पद्धतीनं हे भगवान आहेत का? मग यांना मी देव कसं मानू? साधे 2 स्त्री-पुरुष, पती-पत्नींचे फोटो समोर होते आणि मी तिथं गेलेले होते. मला सांगितलं, की तुमचं नातं जोडा.
तुम्ही यांच्याशी, तर मी त्यांच्याकडे पाहते, तुम्ही आई वडील आहात, तुम्ही आई वडील आहात, अशी रट्टा मारत होते. पण तो भाव काही निर्माण होत नव्हता, खरंच नव्हता होत. आणि मग आमची जेवणाची सुट्टी झाली त्यावेळेला दासाजी म्हटले, तुम्ही त्यांच्याशी नातं जोडू शकलात का? तर म्हटलं आम्ही तर जोडलंय, पण अजून काही तसा भाव नाही. म्हणे तो भाव तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. मग त्यांनी म्हणे आता तुम्ही त्यांच्याकडे सतत टक लावून पहा आणि बघा. मग आता त्यांनी टीचिंग करताना असं सांगितलं की भगवान असं म्हणतात की तुम्ही एक पाऊल जर आलात तर मी 1000 पावलं तुमच्याकडे येईल. मग तोच धागा मी पकडला. आणि मग मी म्हंटल, मी एक पावलं काय 1000 पावलं आलीये महाराष्ट्रातून इकडे चेन्नई आंध्र प्रदेशामध्ये आलेली आहे, एवढं मोठं हे करून. आणि मग तुम्ही का आता लांब राहतायत? माझे आई वडील आहात असं मी तुम्हाला मानलंय. मग आता तुम्ही दाखवा तुमचा चमत्कार, किंवा तुम्ही नातं जोडून घ्या. नाही मला जोडतायत, नाही मला भाव निर्माण होत. तर त्याच्यानंतर मग आम्हाला डोळे मिटायला सांगितले. आणि माझ्या डोळ्यातून एवढ्या अश्रुधारा चालल्या होत्या की मी त्यांना थांबवूच शकले नाही. म्हणजे प्रत्यक्ष माझे आई वडील गेल्यानंतर सुद्धा एवढे अश्रू आले नाहीत. मी का रडत होते, कशासाठी रडत होते, याचा थांग पत्ता मला नव्हता. पण माझ्या डोळ्यातून मात्र अश्रू चालले होते आणि म्हणजे त्याची धारा मांडीपर्यंत येत होती. मग मला असं लक्षात आलं की अरे बाप, आपलं आता नातं जोडलं गेलं भगवानांशी. कारण दुसरं काय, म्हणजे अनुग्रह म्हणजे काय असणार ना. आपण आपण तर रडत नव्हतो, पण डोळ्यातून पाणी येत होते. अशा तऱ्हेनं भगवानांचं आणि माझं आई वडिलांसारखं नातं जोडलं गेलं. त्याला आध्यात्मिक म्हणते, कारण मला तेव्हापासून बीज जरी अध्यात्माचं असलं, शिवभक्तीचं माझ्या आईनं, त्यानंतर आणखीन एक गुरु दितीताई अडसूळ म्हणून त्यांनी रुजवलं, तरी खरं फलधारणा किंवा रुजवणूक ही आम्हा भगवानांच्या तत्वज्ञानामुळे झाली. मी कितीतरी ग्रंथ वाचले, पोथ्या वाचल्या, पण मला त्यातलं आत्ताच्या युगाला लागू पडेल असं कुठलंही तत्वज्ञान मला पोथ्यांमध्ये नाही सापडलं. पण भगवानांनी कसं वागायचं, व्यवहारात सत्यनिष्ठ कसं राहायचं, हे खूप छान पद्धतीनं सांगितलं. भगवान म्हणतात, मी सगळ्यात मैत्रीच्या नात्यामध्ये कम्फर्ट असतो. जसं कृष्ण आणि अर्जुन याची मैत्री होती, याच्या नात्यामध्ये मी खूप कम्फर्ट असतो. ते नातं तुम्ही माझ्याशी जोडा. भगवानांना ते पण आवडतं. आणि ह्याच्यासाठी आणखीन एक उदाहरण दासाजी द्यायचे, की जर तुमचं एखादं काम कुठलं अडलं असेल, तर तुम्ही पटकन त्या क्षेत्रातल्या उच्च व्यक्तीला फोन करता, किंवा तुमची जर ओळख असेल तर तुमचं काम कसं पटकन होत जातं. तसं भगवान म्हणतात की तुम्ही माझ्याशी नातं जोडा, तुम्ही माझ्याशी संबंध जोडा. म्हणजे तुमची ओळख, तुम्ही सांगितलं की अरे भगवानांची ओळख आहे, मला सांगितलं की तुमची कामं कशी पटपट होतात. आणि याचा अनुभव सगळ्याच डिवोटींनी, बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे. आता भगवानाशी नातं तर जोडलं, पण हे नातं अधिक रुजलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. तर यासाठी भगवानांनी काय सांगितलं, की तुम्ही श्रीमूर्तीशी संवाद साधा. श्रीमूर्ती समोर बसून जाता येता भगवानांना बोला, त्यांना सांगा सर्व परिस्थिती. मागण्या संदर्भात भगवानांना पूर्णपणे त्या विशद करा, की मला ही मागणी आहे, तर ती का आहे, मी काय मागतेय, माझ्याशी मला काय अनुभव आला, ह्या गप्पा मारा भगवानांशी तुम्ही, असं सांगायचंय. आता भगवानांचा अनुग्रह मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पहिलं तर संबंध जोडला, नातेसंबंध जोडले. मग ते नातेसंबंध कसे असावेत? तर आईशी जर आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम असेल, तर आपलं नातं जर आईशी बिघडलेलं आहे का हे पाहावं, तपासून पाहावं. आणि जर आईशी नातं बिघडलेलं असेल, तर आपल्या खऱ्या आईशी नातं आधी दुरुस्त करावं, चांगलं करावं, म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम जातात. आणि जर आर्थिक प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही आर्थिक दृष्ट्या तुम्हाला नोकरी लागत नसेल, तर वडिलांशी नातं बिघडलंय का हे तपासून पाहावं. आणि जर जर बिघडलेलं असेल तर ते नातं स्वतःहून सुधारावं, चांगलं करावं, असं भगवानांची शिकवण असायची. तिथे आई वडिलांची पाद्यपूजा आम्हाला करायला सांगायचे, लहान मुलांना पाद्यपूजा करायला सांगायचे. आणि अशा तऱ्हेनं त्यांनी आपल्या नातेसंबंधाचं महत्व अतिशय सुंदर रीतीने आम्हाला समजावून सांगितलं. त्यानंतर भगवानांचा अनुग्रह अडचण येतो ती आपल्या कर्मामुळे. कर्मामुळे आपल्या प्रार्थना काही वेळेला यशस्वी होत नाहीत किंवा फलद्रूप होत नाहीत. म्हणतात आपली ही कर्मयोनी आहे, तर कर्म तर करायचंच, पण 10% आपलं नशीब असतं किंवा दैव म्हणायचं.
90% आपल्या प्रार्थना यशस्वी होतात आणि 10% प्रार्थना जर काही राहिल्या असतील, मागण्या राहिल्या असतील, तर त्या आपल्या कर्मामुळे राहिल्यात असंच समजावं. आणि किंवा भगवानांना आपल्यापेक्षाही चांगलं माहीत असतं की यांना हे आत्ता देणं योग्य नाही, पुढे यांच्यासाठी चांगलं ताट वाढून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने भगवानांचं प्रार्थनेच्या बाबतीत शिकवण असायची. त्यानंतर तुम्ही जी मागणी करताय त्याची गरज आणि आवश्यकता. तुम्ही जी मागणी करताय देवाकडे त्याची किती गरज आहे, त्याची खरंच तुम्हाला आवश्यकता आहे का? जी प्रार्थना करताय त्या प्रार्थनेत तुम्ही जे मागताय त्याची तुम्हाला किती गरज आहे, त्याच्यामध्ये तुलना करून मागितलंय का? कारण मुलं तरुण असायचे आमच्याकडे, युथ डिवोटी असायचे, ते सहज म्हणायचे आता आपण एका वयाला आलेलो आहोत, त्यामुळे आपण असं शक्यतो नाही मागत. पण काही वेळेला तुलना करून मागितलेलं असायचं. अरे हा आणि मी एकाच कॉलेजला होतो, आता ह्याला एवढी नोकरी लागली, मला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. किंवा आपण सहज म्हणून जातो आपल्या मुलांच्या बाबतीत की अरे हाला एवढी नोकरी लागली, माझ्या मुलाला याच्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे कुठेतरी ही तुलना आली. मग ही तुलना आली की प्रार्थना फलद्रूप होत नाही. काही वेळेला दुःख असतं प्रार्थनेत. आपल्याला दुःख मिळाल्यामुळे आपण ती प्रार्थना करतो, एवढं एवढं भगवान मला त्रास झालाय, दुःख झालंय, आता हे असं नाही झालं पाहिजे. तर ते दुःख नकोय, लोभ नकोय. एवढं मिळालं तेवढं मिळालं तरी अजूनही पाहिजेच मला, तर असं असेल तरी सुद्धा ती प्रार्थना फलद्रूप होत नाही. म्हणजे त्या प्रार्थनासाठी तुमची किती तडप आहे, तुमची आतून किती तळमळ आहे, हे जर असेल तर ती प्रार्थना 100% यशस्वी होते. मग प्रार्थना करण्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, खरेपणा पाहिजे, सच्चेपणा पाहिजे. तुमच्या हृदयातून आली पाहिजे ती प्रार्थना, म्हणजे ती प्रार्थना फलद्रूप होते. आता याच्यामध्ये सुद्धा खरेपणा, सच्चेपणा, आपल्याला व्यवहारामध्ये वागताना अनेक ठिकाणी आपल्याला खोटं बोलावं लागतं. परिस्थितीमुळे, काही एखाद्या घटनेमुळे आपण नाही बोलू शकत उघड उघड खरं. म्हणजे काही वेळेला आपल्याला वळतं घ्यावं लागतं. पण अंतर्गत सत्यनिष्ठता पाहिजे. भगवान म्हणतात तुम्हाला आतनं तुम्ही तुमच्या अंतर्यामी भगवानांना सांगितलं पाहिजे की भगवान मी हे खोटं बोलतेय पण हे मला बोलावं लागतंय. अशा पद्धतीचा तरी सच्चेपणा तुमच्या आतमधला असावा. नंतर प्रार्थना करताना तुम्ही तुमच्या सोल्युशनवर फोकस केला पाहिजे, प्रॉब्लेमवर फोकस नाही करायला पाहिजे. म्हणजे तुमचेच प्रॉब्लेम सतत मला हे होतंय ते होतंय असं न सांगता त्यातून मार्ग काय आहे. आता आपल्याला ताई पण सांगतात की आपण हे झालंय, हे कसं झालंय याच्यावर फोकस करायचा. किंवा त्या म्हणजे ती आपण त्या संकटातून बाहेर आलोय याला ऊर्जा द्यायची, याला ती एनर्जी द्यायची, म्हणजे ती प्रार्थना फलद्रूप होते. एकदा सांगायचं की हो हे असं असं आलेलं आहे, ते थांबलं, ते पुसलं, ते पुसून टाकायचं जशी आपण पाटी पुसतो तसं. आणि मग काय चित्र पाहायचंय आपल्याला ते आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आता भगवानांना प्रार्थना करताना आम्ही डोळे झाकून जे काय आमच्या आयुष्यात घडलंय, जी चूक आहे किंवा जी माझी समस्या आहे ती पहिल्यांदा डोळ्यासमोर आणत होतो आणि नंतर भगवानांना प्रार्थना करत होतो आणि ती झाली असा कृतज्ञता भाव मनात आणत होतो. पण दुसऱ्या एका मेडिटेशन मध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं या ब्रह्मांडाला, या पंचमहाभूताला, या निसर्गाला चित्राची भाषा समजते. म्हणजे काय, तर आपण चित्र उभं करायचं. चित्र म्हणजे मला आता नोकरी पाहिजे, तर नोकरी पाहिजे तर काय की मला इथे इथं नोकरी पाहिजे किंवा मी नोकरीला लागलीये असं नाही. मी जिथं अर्ज केलाय त्या कंपनीचं नाव, त्या कंपनीत मी रोज जातीये, ऑफिसला जातीये, काम करतेय, मला पगार मिळतोय, असं चित्र पाहायचं. मी आनंदी व्हायचं आणि त्या भावना त्या चित्रामध्ये, म्हणजे जसं मी नोकरीला लागल्यानंतर, पगार हातात आल्यानंतर मला काय भावना निर्माण होतील, मला किती आनंद होईल, मी कसं सगळ्यांना सांगत सुटेल, मी कशी त्या पैशाची आईला साडी आणली, वडिलांना कपडे आणले, असं मी आनंद साजरा करेल, अशा भावात तिथं जायचं आणि अशा भावात ते चित्र पाहायचं. म्हणजे तुमची एनर्जीची लेवल त्याला मॅच होते आणि ब्रह्मांडातली एनर्जी तुमची खेचली जाते आकर्षणाच्या नियमामुळे आणि तुमचं ते, तुमची ती प्रार्थना प्रत्यक्षात उतरते. त्याच्यानंतर भगवानांनी आम्हाला 21 दिवसाची कलश पूजा करायला सांगितली.
21 दिवसाचं महत्व आपल्याला माहिती आहे. मग कलश पूजा करताना आम्हाला तांदूळ पिवळे करायला सांगितले होते आणि रोज पहाटे 5 ते 5:30 या वेळात ती प्रार्थना करायची. थोडक्यात आवरते आता 4:45. तर ते अनुभव सांगते हा. तर माझे मिस्टर महाराष्ट्र सरकारमध्ये क्लास 1 ऑफिसर होते आणि त्यांची महाराष्ट्रात कुठेही बदली व्हायची. माझा मुलगा 1.25 वर्षाचा असताना त्यांची बदली सोलापूरला झाली, मग परभणीला झाली, मग राजापूरला झाली आणि माझे वडील पण गेलेले होते आधीच आणि आई 98 साली गेली आणि माझी नोकरी. माझ्या मुलांना सांभाळायला कोणी नव्हतं. मला इतका प्रॉब्लेम यायचा की काय करू मी आज. रोज मला पुढचा दिवसाचा प्रश्न असायचा की कुठे ठेवून जाऊ माझ्या मुलांना मी. जी जरा मोठी झाली, शाळेत जायला लागल्यावर त्यांची ती हुशार झाली, म्हणजे ते स्वतःहून कुलूप लावून जायचे वगैरे, ठीक आहे. पण तोपर्यंत मला खूप प्रॉब्लेम यायचा. माझ्या शाळेतल्या मैत्रिणींना पण माहित होतं की हिचे मिस्टर बाहेर आहेत, हिला खूप त्रास होतोय. तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं की अगं असं असं आहे आम्हा भगवान, त्यांच्याकडे तू चल किंवा त्यांना सांग. मग दासाजी, साधना दासाजी म्हणून होत्या, त्यांचंही खूप महत्वाचं कार्य आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांनी मला संकल्प पूजा करायला सांगितली आणि मग तांदूळ पिवळे करून संकल्प घ्यायला सांगितला. आणि कुठे पाहिजे तुझ्या मिस्टरांची बदली? तर मी म्हटलं पुण्यात कुठेही चालेल मला. तर म्हणे असं नाही, प्रार्थना करताना कुठल्या ऑफिसमध्ये, कुठल्या पुण्यातलं कुठलं ऑफिस, कुठलं टेबल, ही पूर्णपणे नेमकी प्रार्थना कर. अगो बाई, मी म्हटलं मला पुण्यात सासवड चालेल, जेजुरी चालेल, संध्याकाळी घरी माणूस आला पाहिजे आपला, एवढीच माझी प्रार्थना आहे. पण आता दासाजींनी जर सांगितलंय कुठलीच, तर मी हार्ट ऑफ द सिटी म्हणजे घोले रोडचं ऑफिस सांगितलं आणि तिथं माझ्या मिस्टरांची बदली झाली पाहिजे असं मी सांगितलं आणि किती दिवसात झाली पाहिजे असंही त्यांनी सांगायला सांगितलं. मग मी प्रार्थनेत तेच म्हणत होते की 8 डिसेंबर, साल आठवत नाही मला, पण 8 डिसेंबरच्या आत माझ्या मिस्टरांची बदलीची ऑर्डर आलीच पाहिजे. आणि मी रोज तशी प्रार्थना करत होते. एक दिवशी काय झालं, माझे संकल्पाचे तांदूळ हातातले पडले खाली, हातात घेतलेले पडले. मला तो अपशकुन वाटला. आता काय करायचं? मग मी म्हटलं मला माहित नाही भगवान, तू मला सांगितलंय की हे कलश पूजा कर म्हणजे तुझं काम होईल. मला माहित नाही. दुसरं मन म्हणतं म्हणून तर सांगतोय ना की तुझ्या हातातले संकल्पाचे तांदूळ पडले. पण मी म्हटलं मला माहित नाही, तू मला सांगितलेलं आहे 8 डिसेंबरच्या आत ऑर्डर तर काढ, मग बघू कधी सोडायचं ते. मी असं म्हटलं. 8 डिसेंबरच्या आदल्याच दिवशी 7 डिसेंबरला ऑर्डर निघाली मिस्टरांची, पुण्यात जिथं सांगितलं तिथंच निघाली आणि 9 डिसेंबरला त्याच्यावर बॅन आला. ती ऑर्डर होल्ड केली, थांबवली, कारण मी म्हटले तसं. मग मी दासाजींना सांगितलं, दासाजी असं असं झालं बाबा माझ्या, म्हणजे ऑर्डर तर निघाली पण त्याच्यावर बॅन आला. म्हणे संकल्प काय केला होता तू? म्हटलं हाच केला होता, पण माझे तांदूळ सांडले दासाजी आणि मी असं गडबडीत बोलून गेले. म्हणे हेच भगवानांना तुला शिकवायचं होतं, काही झालं तरी आपला संकल्प बदलायचा नाही. तुमचे 4 दिवस जरी असले पाळीचे, तरी त्याच्यात सुद्धा ती कलश पूजा करायचीच आणि आपला संकल्प सांगायचा. म्हणजे भगवान असा अनुभव देऊन आम्हाला शिकवत होते. आणि त्यानंतर मग पुन्हा म्हणे तू 21 दिवसाची कलश पूजा कर, तुझा संकल्प बदलू नकोस. मग मी तशी संकल्प पूजा केली आणि मग माझी खरंच कोणाशी ओळख नव्हती, पण भगवानांनी कुठून कुठून माणसं माझ्या ओळखीची पाठवली. आणि नागपूरला त्या वेळेला अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनातून आमच्या एका नातेवाईकाचा फोन आला, अरे तुला कुठं बदली पाहिजे सांग. आणि मग त्यांनी ते नाव सांगितलं आणि ती त्यांची बदली झाली. म्हणजे असे जिवंत अनुभव, आता मी हा एक अनुभव सांगितला, असे जिवंत अनुभव खूप खूप आले माझ्या. त्याच्यानंतर भगवानांच्याकडे जाण्याचं, आणि मी लांब झाले जरा थोडीशी काही कारणांमुळे, काही घटनांमुळे. तर त्याच्यानंतर माझ्या इथे गाठ आली होती. मग मी मला माझ्या मामांनी शिकवलं होतं निर्गुणाला प्रार्थना करायची. तर पंचमहाभूताला मी प्रार्थना केली, अरे मी काही केलंय की नाही, माझी मुलं अजून लहान लहान आहेत आणि ही कसली गाठ तू मला दिलीयस, मला लगेच दे उत्तर तू. तर 24 तासाच्या आत मला माझी एक मैत्रीण आहे, तिचा फोन आला की अगं तुला मला एके ठिकाणी न्यायचंय. म्हटलं कुठं न्यायचंय? नाही म्हणे आम्हा भगवानांचे श्लोक आहेत, त्यांना तुला न्यायचंय. तर मला लगेच तो संकेत कळला की अरे हे 24 तासात मला भगवानांनी, ब्रह्मांडांनी दिलेलं उत्तर आहे. मग मी त्यांच्याकडे गेले तर ते आम्हा भगवानांचेच डिवोटी होते, एक दासाजीच होते. मग त्यांनी मला सांगितलं तुम्ही का येत नाही आम्हा भगवानांकडे आता? म्हटलं नाही दासाजी, असं असं झालं होतं. ठीक आहे म्हणे, तुम्ही आता कोणाला सांगत बसू नका, तुम्ही फक्त तुमच्याकडे बघून लोक आली पाहिजेत.
आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेला बोलवलं जाईल त्या त्या वेळेला या. आणि हे काही नाही म्हणे, इथनं झोपताना फक्त 3 वेळा मूलमंत्राचा जाप करा आणि हात फिरवा. आणि मग ठीक आहे म्हटलं. मला हा अनुभव आल्यानंतर माझे भाऊ आणि माझे मिस्टर दोघंही मागे लागले होते, की डॉक्टरांनी सांगितलं ही गाठ काढ, मुंबईला तपासायला द्यायची. तू का घाबरतीयस? मी म्हटलं नाही, मला थोडा अनुभव घेऊ द्या. मग मी 3 दिवस ती गाठीवरून मी हात फिरवला, तो मूलमंत्र जपला आणि माझी गाठ हलायला लागली. जी दगडासारखी झाली होती, मुठीसारखी, ती हलायला लागली, ती मऊ झाली. म्हटलं आता मला ऑपरेशन करायचं नाही. आणि भगवानांनी ती गाठ पाण्यासारखी वितळून टाकली माझ्या शरीरामध्ये आणि मी त्यातनं सगळी बाहेर आले. 2014 साली ही घटना घडली, ती गाठ आलेली होती आणि म्हणजे त्यातनं मला पूर्णपणे बाहेर काढलं भगवानांनी. अतिशय छान अनुभव आला. वेळ झालेली आहे. मला वाटलं होतं माझं लवकर संपेल, पण पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. असाच आणखीन काही मिळालंय तर रेकीचे आणि माझ्या ह्याचे अनुभव मी सांगेन. इथंच थांबते ताई. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाताई. खूप छान सांगितलं तो. बापरे, म्हणजे आपलं काल बोलणं झालं होतं होईल की नाही 25 मिनिटात संपवते म्हणाल्या. आणि वा वा, खूप छान खूप छान बोललात. आणि मस्त एकदम, खूप सुंदर पॉइंट्स खूप सगळ्यांनी मला असं वाटतं नोट पण केलेलं आहे. तर कोणाला काही बोलायचंय का ताईंच्या याच्याबद्दल? ताईंमधनं काहीतरी अभिप्राय देऊया आपण, म्हणजे सगळ्यांना हुरूप येईल असं मला वाटतं. ऋताताई. हा, तुम्हाला उत्कृष्ट काही निरूपण विचारायचं होतं. असेल ना तरी विचारा. मी सांगेन माझ्या मोडक्या तोडक्या ज्ञानाने मला जे समजेल ते सांगेल. अं, खूप अनुभव आणि आमचं सगळं घर याच्यामध्ये आलेलं होतं. तेवढी श्रद्धा ठेवून तुम्ही केलं आणि एवढं छान निरूपण आम्हाला सांगितलं, फार छान वाटलं. माझी ही पहिलीच वेळ आहे असं बोलण्याची. सत्संगात आणि मी पण बोलले असेल. फारच सुंदर. ताई, सुषमा पोखरकर, ताईची लहान बहीण, आणि आम्ही तिचा हा अनुभव आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे तिच्या ह्याच्या गाठीचा. आणि मेन म्हणजे आमच्या घरात ताई आमची खूप आध्यात्मिक आहे, स्ट्रॉंग आहे. तिच्यामुळे आम्हाला सगळे मार्ग मिळत गेलेले आहेत. आणि ती हक्कांनी रागवते, सांगते आणि खूप छान मार्गही दाखवते. आणि तिच्यामुळेच आम्हाला ह्या आंबा भगवानाचे माझाही 2-3 कोर्स झालेले आहेत. मी लांब ठाण्यात असल्यामुळे मला बरेचसे काही अटेंड करता नाही आले, पण तरी संकल्प पूजा, 21 दिवसाच्या पूजा वगैरे तिने आम्ही सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही केल्यात. आणि रेकी, तिला ती रेकी मास्टर पण आहे, म्हणजे तिने रेकीचा पण माझ्याकडनं कर क्षमा करून असतात, तिने त्या मार्गदर्शनाखाली एका गुरूंकडे आम्ही दोघींनी रेकीचा क्लासही केलेला आहे. आणि तिचं आम्हाला मार्गदर्शन खूप लाभतं. खूप स्ट्रॉंगली ती आमच्या पाठीशी आहे उभी. आणि तिच्या त्या प्रत्येक अनुभवात आम्ही आहोत साक्षीदार. म्हणजे तिची पण खूप धावपळ व्हायची नोकरीच्या काळात. आणि तिचे मिस्टर बाहेर असायचे, मग मी ही पूजा केली, असं नातं जोडा, तसं नातं जोडा. ती प्रत्येक गोष्ट तिकडनं शिकायची आणि आम्हाला खूप मार्गदर्शन करायची ती. आणि अजूनही करतीये. धन्यवाद ताई. त्यामध्ये ह्या माझ्या बहिणीचा खूप मला फायदा झाला. ती एसपी कॉलेजला होती आणि एसपी कॉलेजचा अर्धा दिवस म्हणजे शेवटचा तास बुडवून ती माझ्या मुलीला सांभाळायला यायची. म्हणजे लहान बहिणी हे मोठ्या बहिणींचं एवढं करू शकतात, पण मोठ्या बहिणींना एवढं नाही करू करू शकत, कारण आम्ही लग्न होऊन आम्ही मोकळ्या होतो, आमचा संसार चालू होतो. पण ती लहान होती तेव्हापासून ती करत आली. तिचा मोठेपणा आहे, ती सांगते मार्गदर्शन झाले, पण तिने पण माझ्यासाठी खूप केलंय, माझ्या मुलांसाठी पण खूप केलेलं आहे. चला, या प्लॅटफॉर्म वरती मला हे एक नवीन कळलं की तुम्ही दोघी बहिणी आहात. वा वा. काल दोघींशी पण कारण बोलणं झालं होतं. अजून कोणाला काही विचारायचंय का ताईंना? खूप छान शिवानी होतं. बोलू का? उज्ज्वलताई, बोलू मी का? बोलते जरा. कोण बोलताय? मी शिवाली बोलतीये. हा, बोला बोला ताई, बोला. हा, बोला. उज्ज्वलाताई, खूप छान बोललात. अपेक्षा होती तुम्ही टीचर असल्यामुळे ओघवती वाणी असेल सगळं, त्यामुळं वाणी छानच होती. आणि मेन म्हणजे मला आम्हा भगवानांबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती. तर त्यामुळं मी आज खरं म्हणजे मला एवढा वेळ नाही होत, पण मी आज आवर्जून कार्यक्रम अटेंड केला आम्हा भगवानांबद्दल आहे समजल्यामुळे. तर
आणि मेन म्हणजे तुम्ही हे सांगितलं की तुमच्या घरातल्या फोटोत म्हणजे आपण हे असं ऐकलेलं असतं की असं असतं, ऐकायला येतं, पण हे आपल्याला शंका म्हणजे हो, आमच्यासारख्या बरोबर. सायन्स हो, स्टुडंटला तर विश्वास ठेवायला जरा जडच जातं. हो, पण हो. तुम्ही स्वतः हे सांगितलं त्याच्यामुळे मला फार छान वाटलं, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तर त्यामुळे मला आजचं हे ऐकायला फार छान वाटलं आणि परत ह्याचे पुढचे पार्ट ऐकायलाही जरूर आवडेल. नाही, मला पण, मी पण रोहिणीताई, सायन्सच शिकवायची. विज्ञान आणि गणित माझ्याकडे 7वी पर्यंत विषय असायचा. मी काय बोलू मुलांसमोर ना अंधश्रद्धेबद्दल, अगदी कारण अगदी माझ्याच अगदी घरात ते घडलं. आणि अशा खूप बुद्धिवादी बुद्धिजीवी लोकांच्या बाबतीत हे असे अनुभव भगवानांनी केलेले आहेत. म्हणजे कल्की अवतार म्हणतात त्यांना, 10वा अवतार. पण ओके. बऱ्याच गोष्टींना त्यांनाही सामोरं जावं लागलं खरं. तो आपला भाग नाही. हा. नाही, पण तुम्ही तुमच्याकडे जी काही त्यांची याबद्दलची माहिती आहे ती जरूर आवर्जून सांगा. हा उपक्रम खूप छान आहे. म्हणजे ह्या गोष्टी प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे ऐकायला जास्त छान वाटलं. हो, हो. चल. आणि ताई आपल्याला सांगतात ना, ऋताताई, एक बुद्धी नाही, हृदयाने विचार करा, मग श्रद्धा बसते. अगदी तसं आहे आमच्या बाबतीत सुद्धा. की आम्ही हृदयाने विचार करतो, बुद्धी थोडीशी त्या वेळात किंवा ह्याच्यात त्याचा नाही वापर होत. आणि ताई पण आपल्याला वेळोवेळी, ऋताताई पण सांगतात. आता मागच्या आठवड्यात पण ताईने एक ध्यान घेतलं आर्थिक बाबतीत दिवाळीच्या दरम्यान. आणि त्या वेळोवेळी आपल्याला त्या गोष्टी सांगतात की बुद्धीपेक्षा हृदयाने तुम्ही हे करा, प्रार्थना करा, आर्थिक अडचणी दूर होतील. बहुतेक आपलं लक्ष्मीपूजनच्या दिवशीच ताईंनी हे घेतलेलं आहे. धन्यवाद ताई. बरोबर. मी बोलू का? हा बोला रोहिणीताई. हा. खूप छान तुझ्या आजच्या विवेचनामुळे भगवानांची पुन्हा सगळी प्रोसेस डोळ्यासमोर आली. खूप छान, मस्त. खूप खूप धन्यवाद. छान. ही माझी मामे बहीण आहे. अरे वा. हो, मी यांना नेलं, पण हे माझ्यापेक्षा खूप पुढे गेलेले नाही भगवानांकडे. नाही, आणि असं काही त्यावेळेला नाही. अगदी सिस्टमॅटिक होत होतं म्हणजे आमचं. खूप छान प्रोसेस झाल्या. खूप छान, मस्त. आणि ते जे बीज त्यावेळेस रुजलेलं आहे ना, ते आजपर्यंत तसंच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या तिच्या बोलण्याने सगळी उजळणी झाली, सगळ्या यज्ञांची उजळणी झाली पुढे. आणि खूप छान वाटलं, मस्त वाटलं. धन्यवाद. खूप छान, खूप छान. अजून कोणाला आणि बोलायचंय का? नाही, मला आता एक बोलू का? अनुभव हा, एक मिनिट मी सांगते. माझं राहिलं. हो. जाता जाता आणखीन एक सत्यात उतरलेला अनुभव म्हणजे माझ्या पायाचं फ्रॅक्चर. त्यावेळेला आता आपलाच ग्रुप होता आणि त्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये होते. ऑपरेशनच्या आधी मला तुम्ही सगळ्यांनी हिलिंग दिलं. तर ते हिलिंग माझ्या बाजूला डोळे झाकलेलं असताना असं गोल गोल स्वरूपात हवेचे वर्तुळ तयार झाल्यासारखं मला वाटत होतं. म्हणजे अनुभव येत होता. प्रत्यक्ष दिसत नव्हतं काही, पण तरी असा सू केल्यासारखा असा अनुभव यायचा, हवेचा वाऱ्याचा येतो तसा. आणि माझा पाय त्यातनं बरा झाला. माझा जो पाय फ्रॅक्चर होता त्याच्यात रॉड घातला होता. रॉड घातल्यामुळे त्या पायाचा आकार सरळ झाला होता. 50 नंतर 55व्या वर्षानंतर आपल्या पायांचे आकार बदलतात बघा, असे बेढप होतात. आणि ते बेढप झालेले आकार आपण ज्या वेळेला लेगिन्स वगैरे घालतो की नाही, तेव्हा ते खूप दिसतात. पण मग ऑपरेशनमुळे माझा एक पाय तर सरळ झाला होता आणि दुसरा पाय थोडासा असा त्याला बाक होता. पण आपल्या या हिलिंगमुळे, आपल्या या रोजच्या ध्यानामुळे तो पाय कधी सरळ झाला मला कळलं पण नाही. परवा दिवशी मागे मी कोकणात गेले होते, तेव्हा लेगिन्स घातल्यानंतर मी बघायला लागले आरशात, अरे माझे दोन्ही पायाचं सौंदर्य पूर्वीचं पुन्हा आलंय. म्हणजे जो बेढपपणा होता तो पायाचा गेला होता. हे मी सांगेन म्हणते तर मला सांगायला नाही, तर आज मला ते जमलं. आठवण झाली म्हणून मी लिहून ठेवलं होतं. आजही मी विसरले होते. खूप खूप धन्यवाद. आपण हे जे काही करतो, जे काही सगळं करतो, ते सगळं त्याचं माप आपल्या पदरात पडतं. धन्यवाद. अजून कोणाला काही बोलू बोलायचंय? का? हा बोलू बोला का? वृषालीताई. वृषालीताई बोला बोला बोला. नमस्कार. खूप सुंदर उज्ज्वला ताईंनी आज आपल्याला इतकं छान दिलं आणि असे गुरु त्यांना लाभले देहामध्ये, त्यांचा सहवास त्यांना लाभला आणि आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांची सगळी उपासना वगैरे केली, गुरूंचे आशीर्वाद प्राप्त केले. खरंच कौतुक वाटलं हे सगळं ऐकून. आपण आपल्या जवळ असलं तर गोष्ट वेगळी असते, थोडे आपण नेहमी जातो, पण एवढ्या लांबचा प्रवास करून त्या गुरूंच्या भेटीसाठी गेला, हे खरंच म्हणजे कौतुक वाटलं मला ऐकून.
आणि त्यांचे अनुभव ऐकून खूप छान वाटलं. परत त्यांनी आपल्याला असंच छान द्यावं सगळं माहिती त्यांची सगळी गुरुकृपेची, सगळ्यांना ते अनुभव सांगावेत म्हणून मी पण त्यांना हे करते, विनंती करते. धन्यवाद. सुजाता ताई. नमस्कार सर्वांना. उज्ज्वला छान बोललात आणि आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शनपर होतं तुमचं जे काही तुम्ही गुरूंबद्दल बोललात. आपण इकडे आपल्या ग्रुपमधील बहुतेक सगळ्यांनाच गुरु आहेत आणि गुरूंवर श्रद्धा कशी असावी किंवा कुठल्याही शंका घेऊ नये गुरूंबद्दल आणि कशा प्रकारे समर्पित भाव म्हणजे तुम्ही जे सांगितलं तुलना असू नये, लोभ असू नये. आपण जेव्हा प्रार्थना आपण जी करणार आहोत त्याच्यात असं कुठल्याही षड्रिपू मध्ये न आणता केलेली प्रार्थना फलित होते. तर हे आपण म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अतिशय उपयुक्त असं बोध घेण्यासारखं होतं आणि इतरही तुम्ही बरेचसे मुद्दे हे केले. आपली प्रार्थना ही पण हृदयापासून असली पाहिजे, नुसतं वरवरची असली नाही पाहिजे. आणि म्हणजे आपल्याला ताई ते सांगत असतात हृदयापासून बोला आणि ते कनेक्टिव्हिटी निर्माण होते आपल्या गुरूंबद्दल. जे नातं आपण तुम्ही जे सांगितलं जे आपल्याला मनापासून जवळचं वाटतं ते नातं प्रस्थापित करा गुरूंबरोबर. तर त्या नात्यामध्ये ते सच्चापणा पण पाहिजे आणि तेवढी आर्तता आतून मनापासून अतिशय झालेली पाहिजे, तर ती फळाला येते. हे सर्वच गुरूंच्या बाबतीत मला वाटतं लागू होतंय आणि प्रत्येकाने ही तेवढी काळजी घेतली की कोणाची तुलना तर करत नाही ना किंवा दुसऱ्याला खाली पाडून आपण वर जाण्याचा प्रयत्न आपल्या प्रार्थनेत नसावा वगैरे अशा प्रकारचं षड्रिपू मध्ये येता कामा नये. तर अशी एकदम स्वच्छ मनाने केलेली प्रार्थना फळाला येते. खूपच सुंदर तुम्ही आता बाकीच्या सर्वांनी सांगितलं तर तेच माझंही म्हणणं आहे. तर खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि अतिशय म्हणजे आपण इतर कुठल्याही सेलिब्रिटींना बोलवतो तसंच वाटलं मला तर आज. खूप ऐकण्यासारखं आणि बोधप्रद असं तुमचं भाषण झालं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आता याच्या पुढेही आता दर शुक्रवारी आपला हे कार्यक्रम होणार आहे. तर इच्छुकांनी प्राचीताईंनी ग्रुपवर मेसेज टाकला की लगेच नावं हे करावी आपली द्यावी. हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. धन्यवाद सर्वांना आणि उज्ज्वला ताई तुमचे पण खूप खूप आभार. नाही, माझे आभार नका मानू. आपण सगळे ऋणातच राहू एकमेकांच्या. आणि खरं सांगायचं तर ऋताताईंचे यासाठी खूप आभार. मी खरं मागेच घेत होते पाय. मला सांगता येईल की नाही. माझे मिस्टर म्हणले 3 वाजले, आता तुझं काउंटडाऊन सुरू झालं. आम्ही काउंटडाऊन सुरू अशा पद्धतीनं मला खरंच टेन्शन येत होतं. आता खूप दिवसांनी वर्गापुढे उभी नाही राहिले, पण तरी वर्ग वेगळा आणि ही गोष्ट वेगळी आहे. तर आपण मला संधी दिली आणि माझ्या भगवान आई वडिलांबद्दल बोलण्याची मला ही संधी मिळाली. त्याच्यासाठी मी खूप त्यांच्या ऋणात आहे, तुमच्या ऋणात आहे. धन्यवाद. उज्ज्वलाताई खूप छान बोललात. अगदी मुद्देसूद आणि सहज सुंदर अशा. आज आपल्यापासून सुरुवात झालीये. आपल्या सगळ्याच भगिनी या व्यासपीठावर बोलणार आहे. मी सगळ्यांना विनंती करते की आपली नावं प्राचीताईंकडे द्यावी आणि आपल्या एक एक भगिनींनी कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं तत्वज्ञान त्यांना इथे येऊन त्याचं विवेचन करायचंय ते जरूर करावं. संवाद साधावा हीच विनंती. उज्ज्वलाताई खूप खूप पुन्हा मी धन्यवाद नाही म्हणत, आपल्या परिवारातले आहात आपण. कौतुक करते आणि इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. अगदी शार्प 5 वाजलेत. आपण 4ला कार्यक्रम सुरू केलाय, 5ला आपण इथे थांबतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय श्रीराम.